आहे जे के शेलू टीमनं आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे धनबी 11 तलवडे टीमला. आत्ताच एक मॅच मात्र धनबी 11 तलवडे टीमनं जिंकली आणि लगेच बॅक टू बॅक मॅच खेळण्यासाठी रेडी झाला. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅट्समन आपण पाहत आहे, संदीप हजारे आणि अक्षय हे दोन सलामीवीर मैदानाच्या दिशेनं रवाना होताना पाहायला मिळत आहेत. आणि तिथेच मात्र पहिलं षटक घेऊन जे के शेलू टीमकडनं राजू तरे या टीमचा कॅप्टन आहे आणि आता मात्र कोणता गोलंदाज त्याच्या माध्यमातून वापरला जाईल हे देखील आपण पाहूया. साई मसने हा गोलंदाज असेल पहिल्या ओव्हरमध्ये. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल आणि उर्वरित दोन षटके रेग्युलर असतील. अशा पद्धतीनं आपण खऱ्या अर्थानं गेले 4 रात्रीमध्ये खेळलो आणि त्याच पद्धतीनं आजची रात्र देखील आपण पाहताय या ठिकाणी खेळली जाईल. स्ट्राईक वरती आपण पाहताय अक्षय असेल आणि नॉन स्ट्राईक वरती संदीप हजारे ही सलामीचे दोन फलंदाज. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन धनबी 11 तलवडे टीमचं आपल्याला पाहायला मिळतं. चला, जय हनुमान लाडिवली संघ देखील उपस्थित राहिला, त्यांचं देखील सहर्ष स्वागत, त्यांचं देखील अभिनंदन. नेक्स्ट मॅच साठी त्यांना शुभेच्छा. इन ऍक्शन आता हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यातील विजयी संघ जय हनुमान लाडिवली संघाच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. एकीकडे तुम्ही पाहताय जे के शेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये धनबी 11 तलवडे बॅटिंग करतीये. ती तलवडे टीम आपण पाहताय. पहिला बॉल साई मसनेचा अक्षयसाठी. पहिलाच बॉल एक वेगळा फटका खेचायचा होता. अगदी आपण पाहताय पाठीमागे स्कूप करायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. इथून डॉट बॉलने झाली आहे सुरुवात सेकंड राऊंडला. साई मसनेची ओळख आहे त्याच्या या गोलंदाजाची. अष्टपैलू असा खेळाडू आपण पाहताय जे के शेलू टीमकडनं सातत्यानं प्रतिनिधित्व करत असतो. आपल्या टीमला बऱ्याचशा वेळा खऱ्या अर्थाने त्यांनी लीड केलाय, परंतु आज राजू तरे या टीमचं प्रतिनिधित्व करतायत. इथे मात्र मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सेट केलं गेलंय त्याच प्रकारचे बॉल त्याच्या माध्यमातून फेकले जातात. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. अक्षय या फलंदाजाच्या विरोधामध्ये हा दुसरा डॉट बॉल साई मसनेचा पाहायला मिळतोय. हे बॅटल आणि ही मॅच जबरदस्त पाहायला मिळेल. यावेळी मिडॉनच्या अगदी बाजूने बॉल काढलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. राजू तरे प्रयत्न करतोय, तोपर्यंत बॉल चाललाय सीमा पार, आलाय चौकार. आणि इथून आपण पाहताय आणखीन एक चांगला बॉल. अपील लावली अपील पंचांकडे आपण पाहताय. अगदी 11 खेळाडू इथे अपील तंत्राचा वापर करतात. पंचांकडे अपील मागितली जाते, दाद मागितली जाते. दोनही पंच आता यावेळी डिस्कस करतील आणि त्याच्यानंतर आणि इथे मात्र फलंदाज बाद आहे. बॅटला चेंडू स्पर्श झालाय. स्क्वेअर लेग पंचांची मदत घेतली, स्क्वेअर लेग पंचांची मदत मिळाली आणि त्यानंतर हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचलाय. साई मसनेनं केलेली अपील आपण पाहताय. अगदी आपण पाहताय अपील तंत्राचा वापर योग्यरित्या त्यानं मात्र ती अपील उंच अगदी उचलून धरली ती मात्र आमच्या पंचांनी आणि मिळाली विकेट. अक्षय इथून बाद झालाय. जो अक्षय खऱ्या अर्थानं आपण पाहताय पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करत होता. चांगला स्टार्ट, जिथे मात्र 2 सेट फलंदाज असताना त्यानं संयम दाखवला होता आणि त्यानंतर मात्र ते दोन्ही फलंदाज ज्यावेळी बाद झाले त्यावेळी अक्षयनं मात्र चांगली बॅटिंग केली होती आणि एक मोठी धावसंख्या धनबी 11 तलवडे टीमनं उभारली होती. तो अक्षय आता मात्र अगदी आपण पाहताय लवकर परतलाय, लवकर मात्र आपल्या साथीची साथ सोडली आहे. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय गुरु बाबरे तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाले. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 4 बॉल 4 धावा धाव फलकावरती. आडवा बाट मधून फटका केलाय. मिस टायमिंग आहे का पाहावं लागेल. बॉल चालला आउट ऑफ द पार्क, काऊ कॉर्नरला षटकार.
षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10. गुरु बाबरे खऱ्या अर्थानं ज्या फॉर्म मध्ये चाललेत, ज्या पद्धतीची बॅटिंग आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, त्यांची सुरुवात खऱ्या अर्थानं आपण पाहताय थोडीशी लडखडती पाहायला मिळाली होती. दर्बी 11 तलवडे टीमची विकेट आली होती, 4च धावा आल्या होत्या 4 बॉलमध्ये. परंतु जसे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले तिसऱ्या क्रमांकावरती त्यांच्या बॅटमधून साईच्या विरोधामध्ये आलाय षटकार. पुन्हा एकदा अपील या ठिकाणी आपण पाहताय. पंच सांगतायत षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती 10, विकेट आली ती 1, अक्षय बाद झाला. आता मात्र सेकंड ओव्हर इथून असेल. सेकंड ओव्हर मध्ये कोणता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल हे देखील पाहूया. बरेचसे चांगले गोलंदाज जे शेलू टीमकडे आहेत आणि अशा वेळी मात्र आता राजू तरे कोणाकडे जातील तर प्रेम मसने या गोलंदाजावरती खऱ्या अर्थानं विश्वास दर्शवला आणि सेकंड ओव्हर त्यांच्याकडे गेलेत. चला जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ फार कमी. आपल्याला जे वेळ दिले त्या वेळाच्या आतमध्येच या ठिकाणी फायनल देखील कंप्लीट करायचे. त्यासाठी प्रत्येक टीमला ही रिक्वेस्ट असेल की आपण आता वेळ घेऊ नका जास्तचा आणि लगेच मॅचला इथून सुरुवात करा. गोलंदाज प्रेम आपण पाहता सेकंड ओव्हर मध्ये. सेकंड गेंदवरती आपण पाहताय संदीप हजारे, ज्यांनी 6 बॉल खऱ्या अर्थानं प्रतीक्षा केली स्ट्राईक साठी. लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक पाहायला मिळत आहेत प्रेमच्या विरोधामध्ये. पहिलाच बॉल स्विच इट करायचं होतं, परंतु अगदी आपण पाहताय भुजबळ एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल. पंच इथून सांगतात इट्स अ वाईट. एक्स्ट्राची धाव आली आहे, 11 धावा धाव फलकाबद्दी. प्रेम खऱ्या अर्थानं फलंदाजांपासून थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहता 11 बॉलचं षटक त्याने टाकलं होतं. इथे टॉपिच लागले बॉल हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. गोलंदाज पोहोचेल तोपर्यंत बॉल अगदी सेफ लँडिंग झाली आणि त्यानंतर ही 1 धाव पाहायला मिळते. माज आपण या व्यासपीठावरती माज आपलं सेक्शन आपल्या हातामध्ये घ्या. आपल्याकडे बॉलची जबाबदारी आहे. माज आपण या. एक सिंगल धाव आली, धावसंख्या जाऊन पोहोचली 12. ज्या बेगानं खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती, जो स्टार्ट मिळाला होता दनबी 11 तलवडे टीमला, तो स्टार्ट आता शोधावा लागेल. गुरु बाबरे ऑन स्ट्राईक. चांगला बॉल इथून पाहायला मिळतो आउटसाइड ऑफ स्टंप. गुरु बाबरेला देखील आपण पाहताय थांबवलं आता प्रेमनं. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आता प्रेम मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. पहिला चेंडू कदाचित चुकीचा पडलाय आणि त्यानंतर टाकलेले 2 बॉल त्याच्यामध्ये मिळाली ती 1 धाव. धावसंख्या आपण पाहताय 12 धावा धाव फलकाबद्दी. 3 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे ते आता प्रतिस्पर्धी टीमला आणि त्याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी चालू आहे ती प्रेमची. इथे बॅटला चेंडू स्पर्श झाला, पाठीमागे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे पोहोचलेच संदीप हजारे. आपण पाहताय स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळालं. बॅटला चेंडू ब्रश झाला पाठीमागे, अगदी आपण पाहताय थर्ड मॅन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण मिळाली. आणखीन एक सिंगल धाब्यानं धावसंख्या आपण पाहताय 13 धाबा. मोठ्या फटक्यांपासून थांबवलंय प्रेमनं आतापर्यंत ते दनबी 11 तलवडे टीमला. मोठा फटका अद्यापही आला नाहीये आणि त्या प्रतीक्षामध्ये जावं लागेल. शाकिबजी नजे आणि त्यानंतर कदीरजी नजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करू की आपण या. आपलं देखील सरचे स्वागत. इथे अगदी खोलामध्ये टाकला होता क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी फंबल झालाय आणि तोपर्यंत 1 धाव कंप्लीट झाली. या धाब्यामध्ये खऱ्या अर्थानं रिक्स होती. अगदी आपण पाहताय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांनी तो बॉल फील्ड करत पर्यंत अगदी आपण पाहताय 1 धावेतून कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले 14. प्रेमच्या या षटकातील आतापर्यंत 4 बॉल समाप्त झालेत आणि 4 बॉल मध्ये त्यांना धावा खर्च केल्यात त्या 4. बॅटच्या सह्यान आल्या 3 आणि वाईटची 1. 4 धावा एकंदरीत त्यांना खर्च केल्यात. 14 धावा धाव फलकावरती. साईच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहताय
10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर प्रेम कमबॅक करतो आपल्या टीमसाठी. एवढी तगडी बॅटिंग लाईनअप असणाऱ्या संघाच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी चालू आहे सध्याच्या घडीला. आपण पाहताय JK शेलू या टीमकडनं जबरदस्त गोलंदाजी आपण पाहताय. प्रेमची स्टार्ट खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना चांगला मिळून दिला साईनं आणि तो स्टार्ट आता मात्र कायम ठेवला. जो मोमेंटम खऱ्या अर्थानं ठेवला होता ना तो अगदी शिफ्ट होऊच दिला नाही. प्रेमनं देखील चांगली गोलंदाजी केली आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बाटला चेंडू ब्रश झाला, सरळ जाऊन एस्टांवरती आदळलाय. फलंदाज गुरु बाबरे आउट. दोन ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि 2 ओव्हरमध्ये धाबा आल्यात त्या फक्त 14. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 10. या ओव्हरमध्ये प्रेमनं धाबा खर्च केल्या त्या अवघ्या 4 विकेट त्याने मिळवली. पहिल्या ओव्हरमध्ये साईनं देखील एक विकेट मिळवली होती. 10 धाबा खर्च केल्या होत्या. परंतु प्रेमचं कौतुक करायला हवं ज्या प्रकारे प्रेमकडे पाहिलं गेलं, कारण की पहिल्या मॅचमध्ये प्रेमनं तब्बल 11 चेंडू फेकले होते आणि 11 चेंडू फेकल्यानंतर देखील आपण पाहता सेकंड मॅचमध्ये कॅप्टनचा भरपूर विश्वास त्या गोलंदाजावरती होता आणि त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी त्यानं गोलंदाजीमधून दाखवली आहे. सेट फलंदाज दोनही आता मात्र बाद झालेत. आपण पाहताय गुरु बाबरे, अक्षय दुले आणि आता मैदानाच्या आतमध्ये संदीप हजारे आणि परेश हजारे हे 2 फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आता ही संपूर्ण जबाबदारी असेल या 2 फलंदाजांची. इथून चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. जर इथून मोठे फटके आले या षटकामध्ये तर एक चांगली टोटल, एक फायटिंग टोटल आणि त्यानंतर मात्र तेवढा ताकदीचे गोलंदाज ते धनवी 11 तलवले टीमकडे आहेत की या धावसंख्येला ते फाईट करू शकतील. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आपण सातत्यानं तशा सूचना तुमच्यापर्यंत करत असतो कारण की वेळेचा प्रत्येकाला आता वेळ ही प्रत्येकाला वाचवावीच लागेल कारण की आपल्याकडे वेळ कमी आणि त्याच वेळामध्ये आपल्याला या मॅचेस इथून कव्हर करायचे आहेत. आता जवळपास 11:15 वाजलेत आणि ही सेकंड राऊंडची मॅच या ठिकाणी चालू आहे. अजूनही आपल्याला क्वार्टर फायनल, त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल अशा मॅचेस इथून कव्हर करायचे आहेत आणि त्या संपूर्ण मॅचेस खऱ्या अर्थानं 2 ओव्हरच्या असतील. इथे जागा बनवली स्ट्रोकसाठी आणि बॉलला पाठवलाय लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. पंच इथून सांगतात आलाय चौकार आणि चौकार आल्यानंतर आता धावसंख्या पुढे चालली आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती 18 धावा फलकावरती. निलेशच्या विरोधामध्ये पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या निलेशनं खऱ्या अर्थानं आपण पाहताय काय जबरदस्त गोलंदाजी केली होती प्रथमेश 11 दामोदर टीमच्या अगेन्स्ट, तोच निलेश आता इथून कुठेतरी चुकी करतोय. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खातोय आणि आता मात्र पहिल्या बॉलवरती मोठा फटका आल्यानंतर आता फिल्डिंगमध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिल्डिंगमध्ये अगदी आपण पाहता चेंजेस होताना पाहायला मिळतात. परंतु ते करत असताना साई राजू आपण ह्या गोष्टीकडे देखील लक्ष द्या की आपल्याला वेळ इथून मात्र बचाव करायचा आहे. धावसंख्या आपण पाहता 18, जास्त बळ घेतला जातोय. निलेश जर्सी नंबर 7 गोलंदाजीसाठी पाहता. इथे मात्र फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय बिर्ले आपल्याला पाहायला मिळतील बॅटिंग करत असताना 5व्या क्रमांकावरती. प्रत्येक फलंदाज धनवी 11 तलवडे टीमचा मोठा फटका खेचू शकतो. अगदी 11च्या 11 खेळाडू इथून मात्र चांगले बॅटिंग करू शकतात. एवढी
चांगली बॅटिंग लाईनअप या टीमकडे. स्लोवर इथून आपण पाहता चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, विकेट सॅक्रिफाईस आणि ते मात्र विकेट आली आहे. अगदी आपण पाहताय जो प्रयत्न चालू होता विकेटसाठी ती विकेट मात्र इथे मिळाली आहे आणि अजय विरलेला इथून परतावा लागेल. चौथी विकेट आली आहे ती अजय बिर्लेची. अजय बिर्ले देखील इथून बाद झाला. या ओव्हरमधले बॉल समाप्त झालेत ते अगदी आपण पाहताय 3. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 धावा धाव फलकावरती आहेत. या 3 बॉलमध्ये एका मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये जावं लागेल. तो मोठा फटका जर आला तर एक चांगली टोटल फाईट होईल या धावसंख्येसाठी. मॅच चांगली होईल यात शंका नाहीये, परंतु तो मोठा फटका येणार का? मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय कुंदन बिर्ले मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 6व्या क्रमांकावरती कुंदन बिर्ले मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. निलेश पहिल्या बॉलवरती चौकार खाल्ल्यानंतर जो कमबॅक केला, जो अचूकता त्याने साधली आहे, जो अचूक टप्पा त्याने पकडलाय. फुलटॉस बॉल, फक्त दिशा दिली बॉलला आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. आणि तिसऱ्या पंचांची मागणी झाली आणि ती देखील बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू असेल. DRS चा वापर केला वेट साईड साठी आणि बॅटिंग करणाऱ्या टीमनं खऱ्या अर्थाने चॅलेंज केलं आता तिसऱ्या पंचांकडे. टीबी अंपायर खुरमबाय, बबलूबाई या आपण चेक करूया. सर फेअर डिलिव्हरी आहे, फुलटॉस बॉल आहे आणि हा चौकार आला. हा महत्वपूर्ण चौकार आहे. अगदी आपल्या टीमच्या आशा उंचवणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज कुंदन बिर्लेच्या बॅटमधून धावसंख्या जाऊन पोहोचले 22. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. फुड्यामध्ये टाकलाय उर्फी चेंडू ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक राजू तरे प्रयत्न करतील तोपर्यंत बॉल चाललाय खाऊ कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. कुंदन बिर्लेच्या बॅटमधून आलेला हा महत्वपूर्ण षटकार आणि या षटकारानं 28 धावा धाव फलकावरती. अगदी टीम संकटामध्ये होताना, टीम संकटामध्ये असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अगदी 6व्या क्रमांकावरती आणि त्याच्या बॅटमधून आलेल्या या 10 धावा या आपल्या टीमला खऱ्या अर्थानं उपयुक्ती ठरतायत. कारण की धावगती थांबली होती, धावा येत नव्हत्या, संघर्ष चालू होता आणि ती संघर्षाची लढाई खऱ्या अर्थानं समाप्त झाली ती कुंदन बिर्लेच्या माध्यमातून. यावेळी चांगला बॉल कमी गतीनं टाकलाय. पंचांकडे अगदी आपण पाहताय पंच इथून सांगतायत की हा डॉट बॉल आहे आणि डॉट बॉल आल्यानंतर अगदी आपण पाहताय षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झालं. तिसरं पहिल्या सत्राचा खेळ झाला समाप्ती. पहिल्या सत्राचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे ती बॅटिंग करत असताना धनवी 11 तलवडे टीमची 28 आणि आता टार्गेट असेल ते JK शिलू टीम समोर येणाऱ्या 18 बॉलमध्ये ते 29 या धावसंख्येचं 29 धावसंख्या बनवावी लागेल 18 बॉलमध्ये. चला JK शिलू टीम लगेच या मैदानाच्या बाहेर, धनवी 11 तलवडे टीम आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि लाडवली टीम आपण देखील रेडी राहायचंय.
होती आणि तिथे तो मात्र पोहोचला. थोडासा विलंब झाला आणि त्याच दरम्यान गणेश मसने पोहोचला. 2 धाबा कंप्लीट धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. लोअर फुल टॉस वाडीस लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय, तोपर्यंत मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगलनं धावसंख्या आता इथून पाहायला मिळते ती 8. 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जे के 11 शेलू संघ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय तो 8 या धावसंख्येवरती. 4 बॉल मध्ये 8 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय गणेश मसने, ज्याला मात्र जीवदान मिळालं आहे अगदी 2 बेला. त्याच्या बॅट मधून हा पिकअप शॉट, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. स्क्वेअर ऑफ द विकेट ना आले जे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहताय याच्यानंतरच्या सर्व मॅचेस या 2 षटकांच्या होतील. याच्या नंतरची मॅच 2 षटकांची होईल आणि त्याच्यानंतरच्या सर्व मॅचेस या 1 ओव्हरच्या होतील. कारण की आपल्याला जे वेळ दिली होती त्या वेळेच्या आतमध्येच आपल्याला मॅचेस कव्हर करायचे. इथे इनसाइड आउटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जज करताय, जजमेंट चुकलं, झेल ड्रॉप झाली आणि आणखीन एकदा जीवदान मिळत आहे ते मात्र गणेश मसनेला मिळाली आहे सिंगल. या सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचती आहे. ते आमचे नितेशजी तरे सर आम्हाला सांगतील धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22. 29 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 22 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते साई मसने आणि गणेश मसने या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आडव्या बॅटमधून हा फटका केलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहताय वेगानं आलेत. जेवढा वेगानं एकाच अँगल मध्ये बॉल अडवला आणि एकाच अँगल मध्ये फेके देखील केली. चांगली फील्डिंग पाहायला मिळते. 1 धाव इथून कंप्लीट झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले 23. 6 धावसंख्येची अजूनही गरज असेल. 7 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. शेवटचे 7 बॉल 6 धावसंख्येची गरज. भरपूर चांगली मॅच. नेक्स्ट मॅच असेल 2 षटकांची आणि त्यानंतर सर्व मॅच या 1 ओव्हरच्या आपल्याला पाहायला मिळतील. हलक्या हातानं ड्राईव्ह केला, एक तर कंप्लीट झाले का मिळेल दुसरी थांबवलाय. गणेश मसनेनं खऱ्या अर्थाने ही सिंगल धाव प्राप्त केली. त्यानंतर आता मात्र समीकरण बदललं जाईल. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये धाबा बनवायचे. त्या 5 धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24. 5 धाबा 6 बॉल मध्ये. सहा बॉल 5 धावसंख्येचा बचाव करायचा आणि गोलंदाजीसाठी आलाय तो गोलंदाज रुपेश. पहिलाच बॉल दांडी गुल, फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. 6 बॉल मध्ये 5 धावसंख्येचा बचाव करायचा होता. पहिलाच बॉल वरती मिळवली आहे विकेट. गणेश मसने आउट. पहिल्या बॉल वरती विकेट आली आहे. आता 5 बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन दाखल झालाय. टीमचा कॅप्टन आपण पाहताय राजू तरे आपल्याला पाहायला मिळेल 3ऱ्या क्रमांकावरती. इनाट नंबर 3
राजू तरे खऱ्या अर्थानं भन्नाट फॉर्म मध्ये आहे. आपण पाहता याच मैदानावरती राजू तरेनं कित्येक मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली आहे आणि तो राजू तरे आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. तिसऱ्या क्रमांकावरती 5 बॉल 5 धावसंख्येची गरज असताना गोलंदाज रुपेश आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड स्विमर तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. 5 बॉल 5 धावसंख्येची गरज. आमदार चषक 2025 ची ही स्पर्धा. इथे फटका मिस टायमिंग आहे हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे जज करतात. चांगलं जजमेंट. पकडली कॅच. राजू तरे टीमचा कॅप्टनने केली आहे चुकी. 5 बॉल मध्ये 5 धावसंख्येची गरज असताना हा मिस सीटचा फटका. अगदी षटकारानं मॅच फिनिश करायची होती आणि इथे मात्र आपण पाहताय आपली विकेट बहाल केली आहे. आता मॅच फसले की काय, या मॅचचं रिझल्ट, या मॅचचं आता चित्र वेगळं पाहायला मिळतंय की काय, कारण की बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्यात. त्या मात्र धनवी 11 तलवडे टीमच्या गोलंदाज रुपेशनं 2 मोठे आदरे दिलेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी 4थ्या क्रमांकावरती निलेश आपल्याला पाहायला मिळतील. समजदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. JK शेलू टीमला जिथे बॉल टू रन इक्वेशन होतं, जिथे खऱ्या अर्थानं 1 बॉल आपल्याकडे एक्स्ट्रा होता आणि तो एक्स्ट्राचा बॉल असताना ही घाई करण्यात आली ती बॅट्समन कडून आणि तिथे मात्र आता मॅच फसते की काय, कारण की आता येणारे 4 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज आहे. साई मसने जो नॉनस्ट्राईक एंडवरती आहे, ज्यानं आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार 1 दुहेरी 2 सिंगल धाबा आल्यात, तो साई मसने नॉनस्ट्राईकला असताना अशा प्रकारचे फटके का खेळण्यात आले हा देखील प्रश्न आता सर्वांना असेल. 4 बॉल 5 धावसंख्येची गरज. रुपेश चांगली गोलंदाजी करतोय. विकेट टेकिंग गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये पार्ट टाइम स्विमर आपल्या टीमचा चांगली कामगिरी करतोय. इथे आडवा बाट मधून फटका तर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. वाह, काय प्रयत्न आहे. जरी झेल हातातून सुटला असेल परंतु या प्रयत्नासाठी, या एफर्टसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. काय एफर्ट्स दाखवले, जायू लगावली, बॉल हातातून निसटला, परंतु जर का हा झेल झाला असताना तर अगदी आपण पाहता याची रील्स अगदी प्रचलित झाली असती. जबरदस्त जबरदस्त एफर्ट, जबरदस्त फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळतीये नवनाथ त्यांच्याकडून. आपल्याकडे आलेलं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला चांगली कामगिरी करायची. आपल्याकडे धावा कमी आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंट हे असं क्षेत्र आहे की तिथे आपण धावा बचाव करू शकतो आणि तिथे नवनाथनं खऱ्या अर्थाने या 2 धावा बचाव केल्या. 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26. अजूनही 3 बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत नाहीये. प्रेक्षकांची मन जिंकणारी मॅच. इथे 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 आपण पाहतोय डायरेक्ट हिट झाली आहे, डायरेक्ट हिट झाली आहे आणि फलंदाज OUT आउट. परंतु कोणता फलंदाज इथे आउट असेल हे देखील पाहावं लागेल आणि ते आता मात्र 3ऱ्या पंचांकडे तो डिसिजन आलाय. रिव्ह्यू घेण्यात आलाय पंचांकडून. DRS चा वापर. साई मसने त्या ठिकाणी आता क्रॉसिंग झालाय का हे सर्व काही चेक केलं जाईल. 3 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा कव्हर केली जाते. प्रत्येक अँगलला आता मात्र चेक केलं जाईल. साई मसनेची विकेट ही फार महत्वाची आहे. त्या विकेटसाठी आता मात्र हा रिव्ह्यू आणि निलेश हा फलंदाज सर बाद आहे. निलेश बाद आहे. साई सेफ असेल. क्रॉसिंग झाली नव्हती हे सर्व काही चेक केलं. त्याची चाचपणी केली गेली आणि त्यानंतर हा डिसिजन आला की इथून मात्र निलेश बाद आहे. ज्या चुका झाल्यात आता JK शेलू टीम कडनं ही मॅच त्यांच्यासाठी आता कठीण होऊन बसली. जिथे साधी सोपी सरळ मॅच होती ती मॅच आता इथून कठीण होऊन बसली. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहताय कालच्या नाईट मध्ये देखील आपण पाहताय लाडोली टीमचा योगेशनं 6 बॉल मध्ये 5 धावसंख्येचा बचाव केलं होतं. ते चित्र आता इथून आपल्याला पाहायला मिळेल का. आता 2 बॉल आणि कंपल्सरी 3 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे 2 बॉल 3 धावसंख्येची गरज. रुपेश काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त अटॅकिंग गोलंदाजी. इथे देखील फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉल होता, मिस केला फुलटॉसला आणि इथे आणखीन एक रनआउटची विकेट आली. फुलटॉस बॉल
मोठा फटका येणं गरजेचं होतं. असं वाटलं होतं या फुलटॉस बॉलवरती मॅच फिनिश होते की काय, परंतु जे प्रेशर आहे, जो दबाव आपल्याला पाहायला मिळतो आमदार चषक 2025चा, तो दबाव आता या मॅचचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. JK शेलू टीमकडे 6 बॉल 5 धावसंख्येची गरज असताना 1 बॉल आणि 3 या धावसंख्येची आता खऱ्या अर्थानं गरज आहे ती JK शेलू टीमला. आपला साथी सेट फलंदाज ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे ती मॅच बनवण्याची, त्याला नॉस्ट्राईक एंडवरती ठेवण्यात आलं. 5 चेंडू तब्बल नॉस्ट्राईक एंडवरती ठेवण्यात आलं. तो शेवटच्या बॉलसाठी सॅकिंग एंडवरती आलाय. काय जबरदस्त हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या मॅचसाठी. चला तलवडे टीम प्लीज, आपल्याला रिक्वेस्ट आहे, 12च्या आतमध्ये आपल्याला फायनल खेळायची आहे. आपण विलंब करू नका मित्रांनो. मॅच तुमच्यासाठी क्रुशल आहे, मॅच सर्वांसाठी क्रुशल आहे, परंतु आपल्याला वेळ कमी आहे आपल्याकडे. 12च्या आतमध्ये आपल्याला फायनल कंप्लीट करायची आहे. आयोजकांकडून ही सातत्यानं सूचना आहे ते प्रत्येक टीमसाठी. टीम मीटिंग करू नका मित्रांनो. आपल्याला 12च्या आतमध्ये जर का फायनल कंप्लीट झाली नाही, साई मसने शेवटचा बॉल फेस करण्यासाठी 1 बॉल 3 धावा कंपल्सरी, 3 धाव संख्येची गरज. JK शेलू की धनवी 11 तलवडे. फुड्यामध्ये टाकलाय फटका, तर चांगला केलाय साईनं. 1 तर कंप्लीट झाली, का मिळणार दुसऱ्यासाठी प्रयत्न. स्टॅकिंग एंड मध्ये थ्रो झालाय आणि इथे मात्र साई मसनेला परतावं लागतंय. मॅच जिंकली आहे ती धनवी 11 तलवडे टीमनं. काय जबरदस्त संघर्ष केला या स्पर्धेमध्ये. लाडवली संघाच्या योगेशनं 6 बॉल मध्ये 5 धावा बचाव केला होता. तो कारनामा या स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा घडलाय की जिथे मात्र धनवली